बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। रायगड जिल्ह्यातील रोह्याला वादळाचा फटका बसला होता। अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे उडाले होते, अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या। रोह्यामधली ही बातमी, रोह्यामध्ये कशा पद्धतीने वादळाचा फटका बसला, रायगडच्या रोह्यातली ही दृश्य आहेत। वाऱ्याचा वेग आणि या वाऱ्याच्या वेगाबरोबर नदीतलं पाणी किती भयंकर दिसतंय याची आपण कल्पना करू शकतो। कुंडलिका नदीतलं हे पाणी आहे। अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना तर रोह्यामध्ये घडल्याच, मात्र कुंडलिका नदीला तिच्या पात्राला जर आता पाहिलं तर आपल्याला भीती वाटेल अशी ही दृश्य आहेत। रायगडमधली ही दृश्य आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। मोहन, रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटला होता, अनेक झाडं उन्मळून पडली आहेत, अनेक घरांवरचे पत्रे उडून गेलेले आहेत। पण नदीची ही जर दृश्य पाहिली तर अशी नदी किंवा या नदीचं असं रूप इथल्या सगळ्या नागरिकांनी कधी पाहिलं नसतं। खूप बिकट अवस्था होती, खूप वारा होता, प्रचंड वारा। म्हणजे मी तर कधी पाहिलं नव्हतं। खूप लोक घाबरून गेले होते। खूप झाडं पडलेले आहेत, नारळाचे झाडं पडलेले आहेत, आंब्याचे झाडं पडलेले आहेत। खूप ठिकाणी नुकसान झालेलं आहे। रायगड जिल्ह्यात सगळीकडे नुकसानच नुकसान दिसतंय। नागाव ठिकाणी प्रचंड वारा होता, त्या ठिकाणी पूर्ण घरांवरती झाडं पडलेली आहेत। खूप नुकसान झालेलं आहे। अलिबागवरून मुरुडकडे जो रस्ता जातो त्या ठिकाणी ठिकठिकाणी झाडं पडलेले आहेत। आणि जिल्ह्यामध्ये पेणमध्ये नुकसान झालेलं, अलिबागमध्ये नागाव, मुरुड, श्रीवर्धन या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे। आता हा वारा थांबला पण हा नुकसान खूप झालेलं आहे आणि आता हे रस्ते आणि घरं कसं भरून काढायचे, घरांचे नुकसान कसं भरून काढायचे आणि हे आता या ठिकाणी जे स्थानिक आहेत ग्रामस्थ या ठिकाणी मोहन, या नदीच्या आजूबाजूचा जो परिसर होता, जवळ कुठली घरं होती का, ती रिकामी करण्यात आली होती का? कारण ही नदी अत्यंत रौद्र रूप धारण केलेली बघायला मिळते। नद्या असू दे, नद्यांकिनारी, खाड्या किनारी आणि समुद्र किनारी आता 12,000च्या वरती लोकांना स्थलांतरित केलं होतं। घरं पडू नये म्हणून त्या पक्के घरात किंवा मंदिरात ठेवण्यात आलं होतं। आणि नद्या आणि खाडी आणि समुद्र हे खूप भयानक परिस्थिती होती। खूप वारा होता, सोसाट्याचा वारा होता। खूप नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे। या MSCBचे पोल पडलेले आहेत, खूप नुकसान झालेलं आहे। नक्की मोहन, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी मोहन जाधव स्वतः सुद्धा फील्डवर राहून या सगळ्या परिस्थितीविषयी माहिती आम्हाला सातत्याने देत होते। रायगडमधल्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, हेच वारंवार त्यांच्या बोलण्यातून समोर येत होतं। कारण ते याची देही याची डोळा ही सगळी परिस्थिती बघत असणार। अनेक घरं पडलेली आहेत, अनेक घरांवरचे पत्रे उडून गेलेले आहेत। ही इतका वारा होता, 100 ते 120 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं जर हा वारा वाहत असेल तर होत्याचं नव्हतं या सगळ्या वेगाने वाऱ्याने केलं असणार, यात काही शंकाच नाही। आणि तेच सातत्याने मोहन जाधव आमचे प्रतिनिधी यांच्या शब्दामधून समोर येत होतं। अलिबाग आणि श्रीवर्धन या ठिकाणी निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली आणि नंतर ते पुढे सरकलं उरणकडे। उरणमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वादळी वारा वाहायला लागला, जोरदार पाऊस सकाळपासून पडतच होता। उरणमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शाळेवरची छतं उडून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत। मुंबईसह काही भागात चक्रीवादळाचा धोका कायम होता, जोपर्यंत उरणपर्यंत हे चक्रीवादळ पोचलं होतं। उरणकडनं पुढे रायगडच्या उरणकडनं हे पुढे मुंबईकडे येणार होतं, पण ते आता खोपोली, नाशिक या सगळ्या भागाकडे वळलं आहे। CBD बेलापूर मध्ये ही दृश्य आहेत। चौथरा केलेला होता एका झाडाला आणि हे झाड वाऱ्यामुळे आणि सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे पूर्णच्या पूर्ण चौथऱ्या सकट उन्मळून पडलंय। छोट्याशा मंदिरासमोरचं हे झाड होतं आणि या झाडाच्या बाजूला बसण्यासाठी चौथरा केलेला होता। या चौथऱ्याला टाइल्स सुद्धा लावलेले आपल्याला बघायला मिळतात, पण या सगळ्या सकट मुळांसकट हे झाड कोसळलंय। एका समोर असलेल्या छोट्या घरावर ते कोसळले असंही आपल्याला बघायला मिळतंय। आणि ही दृश्य महामार्गावर काय चित्र होतं बघा।
खूप मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडलेली होती. बोचणारा असा वारा आणि टोचणारे असे पावसाचे थेंब काढून टाकतील रे. बघायला मिळत आहेत. मुंबईतली ही दृश्य आहेत. मुंबईकडनं वेगवेगळ्या महामार्गांवरनं जाताना काय चित्र बघायला मिळालं आणि पावसाचं आणि वाऱ्याचं कसं रौद्र रूप होतं मागच्या काही मिनिटांमध्ये, मागच्या काही तासांमधली ही दृश्य. खरोखर भीती वाटावी, अंगावर काटा यावा अशी ही दृश्य होती. कारण साधारणपणे 100 ते 120 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं वारं वाहत होतं आणि वाऱ्याबरोबर मुसळधार पाऊस होताच. दापोलीतली झाडं उन्मळून पडल्याची ही दृश्य दापोलीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीला जसा खूप मोठा तडाखा बसला वाऱ्याचा पावसाचा, तोच तडाखा दापोलीतही बघायला मिळतोय. सकाळच्या वेळेला वादळी वाऱ्यासह जो पाऊस झाला त्या पावसात अनेक झाडं, मोठी मोठी झाडं, अगदी 20-20 फूट उंच असलेली झाडं आणि 10-10, 15-15 वर्ष जुनी असलेली झाडं उन्मळून पडली आहेत. ही झाडं काहींच्या घरांवर कोसळली आहेत, काहींच्या गाड्या पार्क केलेल्या होत्या त्यावर कोसळलेली आहेत, विजेच्या खांबांवर कोसळलेली आहेत. वीज पुरवठा खंडित केला गेलेला होता वेगवेगळ्या ठिकाणचा. जिथे जिथे जसजसं जवळ येईल हे निसर्ग चक्रीवादळ तसतसा त्या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे खूप अनर्थ टळलाय, खूप गोष्टी घडायच्या टळल्या. हे एक बरं झालं. जीवितहानी आपण टाळू शकलेलो आहे. कारण जर बेसावध राहिलो असतो किंवा वेळीच काळजी घेतली नसती, आपण इतकं प्रशासन सज्ज राहिलं नसतं, कडक राहिलं नसतं, स्थलांतरित लोकांना आपण केलं नसतं, तर मात्र खूप मोठ्या विचित्र प्रसंगाला आपण सामोरं गेलो असतो. पण खरोखर हे आपल्या प्रशासनाचं यश असं म्हणावं लागेल की कोरोनाचं संकट एका बाजूला असताना, कोरोनाची भीती एका बाजूला असताना व्यवस्थितपणे आधीच खबरदारीची पावलं प्रशासनानं उचलली. अनेकांना स्थलांतरित केलं. ज्यांची डागडुजी करावी लागतील अशी घरं असतील त्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढलं आणि सुरक्षित स्थळी नेऊन ठेवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे. पण वारा आणि पाऊस याच्यामुळे झाडं मात्र उन्मळून पडली आहेत. वित्तहानी खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण निसर्ग चक्रीवादळाविषयीचे सगळे अपडेट्स घेतोय. निसर्ग चक्रीवादळ मुंबईकडून पुढे सरकलेलं आहे. रायगडमध्ये चक्रीवादळाचा धोका कमी झालेला आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी झालाय, वाऱ्याचा वेगही मंदावलेला आहे. पण ही दृश्य आपण बघतोय ती रोह्याची दृश्य आहेत. रोहा, मांडवा या सगळ्या परिसरामध्ये जेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता आणि वाऱ्याचा वेग किती प्रचंड होता त्याची ही दृश्य आहेत. पण मुंबईमध्ये मात्र वाऱ्याचा वेग कमी झालेला आहे, पावसाचा जोर ओसरलेला आहे, मुंबईचा धोका टळलेला आहे आणि आता खोपोली, नाशिक इकडं हे चक्रीवादळ वळलं आहे. एखादी गाडी जर आपण आपल्या महामार्गावर एखाद्या आपल्या बाजूने जर जाताना 100 किंवा 120च्या प्रति तास किलोमीटर इतक्या वेगानं जर जाताना बघितली तर आपल्या अंगावर काटा येतो. हा सोसाट्याचा वारा इतक्या वेगानं वाहत होता. इतकंच नव्हे तर या सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर मुसळधार पाऊस होता. सकाळच्या वेळेला म्हणजे रात्रभर तर गोवा, कोकण किनारपट्टी या सगळ्या ठिकाणी तर मुसळधार पाऊस होताच. मात्र सकाळी रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं जोरदार वारा वाहू लागला आणि त्यानंतर चक्रीवादळ हे हळूहळू अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड या ठिकाणी यायला सुरुवात झाली. ते साधारणपणे 1 ते 3च्या दरम्यान अलिबाग, मुरुड या सगळ्या ठिकाणी धडकलं आणि तिथून पुढे त्याने मुंबईकडे, रायगड, मुंबईकडे यायला सुरुवात केली. उरणला खूप मोठं नुकसान केलेलं आहे. मुंबईमध्ये सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू झाला त्यामुळे मुंबईत कधीही ते धडकेल असं वाटत होतं, पण ते खोपोली आणि नाशिककडे वळलंय. ही दृश्य जी आपण बघतोय ती अंबरनाथ शहरात सोसाट्याचा वारा जेव्हा सुरू होता तेव्हाची दृश्य आहेत. अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. उल्हासनगर शहरात अनेक झाडं उन्मळून पडली. अंबरनाथच्या खुंटवली या भागात घरावर झाड पडलं, घराचं मोठं नुकसान झालंय, पण सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. वडवली सेक्शन आणि हुतात्मा चौक इथं झाडं उन्मळून पडली आहेत. बदलापुरात कात्रप, बेलवली, मनवा पार्क
या सगळ्या भागात देखील मोठमोठी झाडं 20-20 वर्ष जुनी झाडं कोसळून पडलेली आहेत। उल्हासनगरच्या कॅम्प 4 मध्ये व्हीटी ग्राउंड आणि कॅम्प 2 भागात झाडं कोसळलेली आहेत। टू व्हीलर ज्या पार्क केलेली असतात झाडांखाली त्याचं खूप मोठं नुकसान झालंय। तर डोंबिवलीमध्ये सारस्वत कॉलनी इथल्या आशिष नावाच्या बिल्डिंगमधील गच्चीवरील पत्रा हा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडून गेला। ही दृश्य डोंबिवलीतली आहेत। डोंबिवलीमध्ये सुद्धा सोसाट्याचा वारा होता, वादळी वारा आणि पाऊस ज्याच्यामुळे काही घरांवरचे पत्रे उडून गेलेत। एका इमारतीवरचा पत्रा उडून गेल्याची ही दृश्य आपण बघतोय डोंबिवलीतून। अगदी कालपासून चर्चा होत्या डोंबिवलीला याचा फटका बसू शकतो, डोंबिवली कल्याणमध्ये प्रचंड नुकसान होऊ शकतं। आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रदीप, आत्ताची डोंबिवलीतली काय परिस्थिती आहे? अनेक ठिकाणी पत्रे उडून गेलेले आहेत, कौलं उडून गेलेली आहेत, झाडं उन्मळून पडलेली आहेत, पण आत्ता वाऱ्याचा आणि पावसाचा साधारण अंदाज काय सांगशील डोंबिवली कल्याणमधला? सुवर्णा, जर आपण बघितलं तर कल्याण, डोंबिवली, शहापूर आणि नेवाळी जो पट्टा आहे आपला कल्याण ग्रामीणचा, या पट्ट्यातून निसर्ग चक्रीवादळ हे दुपारी 3 वाजल्यानंतर जाणार होतं असं दाखवलं होतं। मात्र ते इकडनं गेलं नाही अशी माहिती मिळालेली आहे। मात्र जर आपण बघितलं तर दुपारी 3 वाजल्यापासून ते आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस कल्याण, डोंबिवली आणि शहापूर आणि आजूबाजूच्या नेवाळी परिसरात पडतो आहे। त्याचप्रमाणे वारा सुद्धा मोठ्या प्रमाणात सुटलेला आहे। आपण जर बघितलं तर डोंबिवलीच्या सारस्वत कॉलनीमध्ये एका बिल्डिंगच्या पत्रे आहेत ते उडून गेलेले आहेत। त्याचप्रमाणे कल्याण फाटा रोड आहे, या रोडवरती काटाई नाकाच्या इकडे एक मोठं होर्डिंग होता, त्या होर्डिंगचा सांगाडा म्हणजे फ्लेक्स जिकडे लावला जातो तो सांगाडा पूर्णपणे खाली उडून पडला। अशा घटना वाऱ्यामुळे घडतायत। त्याचप्रमाणे डोंबिवली, कल्याण, दिवा आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडं सुद्धा पडलेली आहेत। आपण जर बघितलं तर वारा हा कायम आहे, 3 वाजल्यापासून सुसाट वारा सुटलेला आहे आणि पाऊस सुद्धा मुसळधार पडतोय। सुवर्णा, नक्की प्रदीप, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत। नेते नवीन प्रभाकर यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं। त्याचबरोबर मानसी नाईक यांनी सुद्धा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडू नका, घरात राहा असं आवाहन केलं। पहिचान कोण? मित्रांनो, गेले 2-3 दिवस आपण ऐकतोय टेलिव्हिजनच्या न्यूजद्वारे किंवा व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे किंवा डिजिटल मीडियाच्या न्यूजद्वारे निसर्ग सायक्लॉन हिट करणार आहे। खरं तर असले वादळ जेव्हा येतात, असली चक्रीवादळ येतात तेव्हा आपण आतून दक्ष असतोच, पण यावेळेला थोडासा तडाखा जास्त आहे। ऑलरेडी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या सगळ्या वसाहती सफर होत आहेत, झाडांना भरपूर नुकसान झालेलं आहे। तर मी आपल्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या बांधवांना, जेवढे समुद्रकिनारी राहत आहेत, आपले स्पेशली कोळी बांधव, ह्यांना मी नम्र विनंती करतो, कळकळीची विनंती करतो की जेवढे लोक समुद्राच्या आत असाल तर लवकरात लवकर गावात या, घरी या, आपल्या फॅमिली मेंबर्सबरोबर राहण्याचा प्रयत्न करा आणि वडीलधाऱ्या माणसांची काळजी घ्या। शक्यतो झाडाच्या आडोशाला राहण्याचा प्रयत्न करू नका। जर तुमची वाहनं पार्क असतील झाडाखाली तर ती काढण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करा। आपल्या जवळच्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या आणि खास करून जिथे इथे साठलेलं पाणी असेल त्या साठलेल्या पाण्यामध्ये वाहत्या विजेच्या तारा असण्याची शक्यता, तेव्हा सहजासहजी त्याची डेअरिंग करू नका, साहस करू नका। अशा प्रकारे आपण धोका टाळू शकतो। आणि प्लीज लवकरात लवकर आपल्या मित्रांना हा मेसेज कळवा। ज्या लोकांना मेसेज कळाला नसेल किंवा कळवला नसेल त्यांना लवकरात लवकर असा मेसेज टाईप करून किंवा या व्हिडिओद्वारे तुम्ही त्यांना कळवू शकता। दक्ष रहा, काळजी घ्या। धन्यवाद। कोविड-19 नावाचा शत्रू तर आपल्या आयुष्यात आधीपासूनच होता, पण आता चक्रीवादळ निसर्गाने अगदी मनापासून थैमान घातलंय। म्हणूनच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मी सगळ्यांना मनापासून विनंती करू इच्छिते की कृपया घराच्या बाहेर पडू नका, समुद्राच्या जवळ जाण्याचं धाडस दाखवू नका। आणि खास करून माझ्या कोळी बांधवांना माझी विनंती आहे की किनाऱ्यापासून, समुद्रापासून जितकं होईल तितकं आपल्या कुटुंबांसह त्यांनी सुरक्षित राहावं।
काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. मी तुमच्या सोबत आहे. सुरक्षित राहा. स्टे होम, स्टे सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबईपासून पुढे जरी निसर्ग चक्रीवादळ गेलेलं असलं तरी सुद्धा जे किनारपट्टी लगतचे भाग आहेत त्यांनी काळजी घेतलेली आहे. तिथे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. पण आता खोपोली नाशिककडे हे चक्रीवादळ वळलंय अशी माहिती मिळते. तर तिकडच्या सगळ्या लोकांनी सुद्धा काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. सगळे अपडेट्स घेत राहणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.